न्यूज लाईन, अचूक वेधक. कराड शहरातील सर्वे नंबर 359 ब गायरान जागेवरील झोपडपट्ट्यांना संरक्षण व मालकी हक्क द्यावेत अशी मागणी रहिवाशांनी कराड नगर परिषदेकडे केली आहे. 1995 पासून येथे वास्तव्य असून वीज, पाणी, बिल व इतर शासकीय कागदपत्रे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जागेत दफनभूमी तसेच उत्तरालक्ष्मी मंदिराचे ऐतिहासिक अस्तित्व असल्याचा उल्लेख करत मंदिर पुन्हा उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान बेकायदेशीर बांधकामाबाबत नोटिसा दिल्याने वाद वाढला असून प्रश्न प्रशासनाने समन्वयाने सोडवावा अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन विश्व हिंदू संघचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीधर घारे पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे कराड शहर माजी सरचिटणीस गौरव गणपती शिंदे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. नमस्कार, मी राजेंद्र शिवाजी घारे पाटील, शिवसेनेचा तालुका संघटक आहे आणि विश्व हिंदू जनसंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आज कराडमध्ये इथे की कब्रस्तान म्हणून जो एरिया आहे तो मूळचा कब्रस्तान नसून ती उत्तरालक्ष्मीचा मंदिराचा परिसर आहे. त्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अतिक्रमण चालू आहे आणि अतिक्रमणाच्या दृष्टीनं वेळोवेळी आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली होती, पण त्या स्थानिकच्या लोकांनी त्याला दुर्लक्ष करून तिथली काय हिंदू समाजातली काही लोक आहेत त्यांच्या झोपड्या काढण्यासाठी यांनी एकतर्फी त्यांना नोटीस पटवलेला आहे. मुळात दोन्ही पक्षकारांना, मुस्लिम समाजाने यांच्या हिंदू समाजातल्या लोकांना नोटीस पटवायला पाहिजे होती, ते एकतर्फीच पटवलेले आहे. त्यांनी पण अतिक्रमण केलेलं दिसतं या, पण त्यावर सगळ्या प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. ह्या अनुषंगानं 2011 साली आम्ही विकासराव देशमुख त्यावेळेला कलेक्टर होते, त्यावेळेला संजय मोहिते, शिवसेनेचे नरेंद्र पाटील, राजेंद्र घारे पाटील आणि नितीन काशीद यांनी सगळ्यांनी आम्ही तक्रारी केल्या होत्या. त्यावेळेला त्याची सुनावणी होती. त्यावेळेला अतिक्रमणाबाबत जैसे त्याची परिस्थिती ठेवण्यात सांगितलेली होती, पण तसं झालेलं नाही. साधारण 1932 साली सुद्धा असा त्यामध्ये की गायरान म्हणून आणखी सर्व जातीच्या लोकांना, 12 ते 18 लोकांना दफनभूमी आणखी गायरान म्हणून त्याचा उल्लेख होता. रस्ते मुजवायचे नाहीत आणि कंपाऊंड मारायचे नाहीत, पण मात्र कंपाऊंड मारलेले दिसते, रस्ते मुजवण्यात येते. आजही रोजी जशी पण आता काढून आणलेलं आम्ही तिथे शूटिंग करून आलोय, तीच परिस्थिती निर्माण झाल्या. तर हे वन साईड हे वागणं हे बरोबर नाही. आणखी हिंदू समाजाच्या याचं आदिलशानं जे मंदिर पडलेलं होतं त्या मंदिराच्या दृष्टीनं आज अखेर त्याचे अवशेष आहेत ते काढून त्यांनी कब्रस्थानाच्या त्या ह्याच्यावर लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ह्या मंदिर होतं असं त्याचे अवशेष नामशेष करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे चुकीचं आहे. आणखी हे मंदिराचा आणि हिंदू समाजातला भावनिकतेचा प्रश्न आहे. ह्याला वेगळं वळण लावू नये. प्रशासनानं पण आणखी राजकारणातले काही लोकांनी त्यांनी पण त्याच्याकडे लक्ष ठेवावं, आणखी त्वरित त्याच्याकडे लक्ष द्यावं. अन्यथा आम्ही ह्याच्या विरोधामध्ये वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटणार आहे आणि उपोषणाचा आम्ही इशारा या 8 दिवसामध्ये आम्हाला याचा मार्ग लावायचा आहे, त्याचा आम्ही उपोषणाला बसणार. मी कराड शहर भाजपा माजी चिटणीस गौरव गणपती शिंदे, राहणार बुधवारपेठ, कराड. कराड शहरातील 359 ब गायरान जागेमध्ये पूर्वी शेकडो वर्षापूर्वी पाण्याची तळी होती. त्या तळ्यामध्ये जलचर प्राणी, बदके, कमळाची फुले होती. ती कराड नगरपालिकेने त्यावेळी जाणून मोजून मुजवली. तर त्या तळ्याची आज रोजी कराड नगरपालिका प्रशासनाने पाहणी करून परत तिची तळी पूर्ववत करावी. आम्ही पुरातन विभाग पुणे कार्यालयाशी संपर्क साधलेला आहे व पुरातन विभागाला सुद्धा आम्ही कळवलेलं आहे की कराड शहरातील मुजवलेली तळ्यांची पाहणी करावी व कराड शहरातील शेकडो वर्षापूर्वी उत्तरलक्ष्मी मंदिरे अतिभव्य मोठे होते. ते मोगल मुस्लिम आदिलशहाने जमीनदोस्त केले. त्या मंदिराचे काही भाग, मूर्त्या, दगड, खांब हे सुद्धा त्या पाण्याच्या तळ्यामध्ये मुजवलेले असावेत. त्याची पाहणी करून पुरातन विभागाने त्या वस्तू जतन कराव्यात. तसेच कराड शहरातील 359 सर्वे नंबर ब मध्ये 12 बुलेदार व 18 आलेदार यांच्या दफनभूमी होत्या. पूर्वीपासून आमचे ढोर, महार, मांग, चांभार, वडार, साळी, माळी यांच्या तिथं दफनभूमी होत्या. पूर्वी तिथं दफनभूमी करत होतो. त्या दफनभूमीच्या जागा आम्हाला कराड नगरपालिका प्रशासनाने ताब्यात द्याव्यात. तसेच कराड शहरातील 359 ब मधील उत्तरलक्ष्मी मंदिर हे सुद्धा आम्हाला महाराष्ट्र शासनाने बांधून द्यावे. तसेच गृह विभागाशी आम्ही पत्रव्यवहार केला असून गृह विभागाने आम्हाला पत्रव्यवहार केला आहे की उत्तरलक्ष्मी मंदिर बांधण्यासाठी नवीन तुम्ही प्रस्ताव तयार करून आम्हाला पाठवा आणि ते आम्ही काम करणार आहे. तसेच यात कुठंतरी दुसऱ्या केली तर आम्ही आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे. द न्यूज लाईन, अचूक वेधक.